छोटे छोटे पॅन्ट्स आहेत ह्याच्या, पण हे काय वापरत नाही, तर ते काय होत नाहीये, चिकटत नाहीये इथे. प्रयत्न करते. तर बघूया कितपत वर्क होतंय. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू प्रेम व्लॉग्स. आणि आज आहे डे 2 ऑफ माहेर सिरीज. मी आता सकाळी उठलेली होते, माझं वर्क फ्रॉम होम चालू आहे बघा. असं वर्क फ्रॉम होम इथं लॅपटॉप वगैरे ऑन करून ठेवलेला आहे. माझी मीटिंग्स वगैरे झाल्या. रात्री मला वेळच मिळाला नाही, काल ते रामनवमीच्या रथाला वगैरे गेले. मी हे सगळं बॅग वगैरे अनपॅक करत होती तोपर्यंत, की त्याचे कपडे वगैरे मी लावून ठेवते कपाटामध्ये. आणि तोवर माझं काय डॉक्युमेंटेशन्स वगैरे आहे, हे सगळं मी आधी पसारा काढून ठेवलेला होता. तर हे पसारा आता मी सगळं फक्त कपाटात 5 मिनिटात हे सगळं कपाटात ठेवते, आणि तोपर्यंत मी माझे मीटिंग्स वगैरे जे काही कामं आहे ते बघून घेते. ओके. बाळूने राडा घालून झालेला आहे. बाळू म्हणत होता की मला ते पॅन्ट वगैरे नको घालू का काय काय काय. सकाळी चाललं होतं, त्याला चहापोळी खायची नव्हती, त्याला टोस्टच खायचा होता. भरपूर राडा घालून झाला त्याचा सकाळी. असो, मी हे नंतर बोलते, पण तोपर्यंत मी हे सगळं आवरून घेते. ओके. आता हे सगळं ना सामान सगळं आवरून ठेवलेलं आहे मी. आता पटकन बॅगमध्ये ना त्याच्यामध्ये लावून ठेवते, की जेणेकरून मग मला नंतर ह्याला बाहेर जायचं कोणते कपडे, घरात घालायचे कोणते कपडे, ह्यांना वांदे होणार नाही. तर हे सगळे कपडे तर आवरून ठेवलेत मी. ह्याच्यापैकी सगळेच कपडे काही इथून घेऊन नाही जाणार 2-3 महिन्याने जेव्हा इथून जाईल. हे सगळे आहेत ना, ह्याच्यापैकी जे कपडे आहेत बाकीचे, ह्याचे कपडे इथेच ठेवून जाईल. नको ना. ओके, चलो. आणि हे मी आता बसलेली होते काम करायला, तेवढ्यात इकडे आहे ना असा फालुदा आला माझ्याकडे बघा. छान रात्री आहे ना फालुदा बनवलेला होता मी रात्री. तर हा फालुदा आला. मी ना इथे ते स्टँड लावते काल, कारण हे असं हातात मोबाईल ठेवायला मला जमत नाही आहे. तर मी हे स्टँड वगैरे इथे असं चिकटवून देते आणि मग बोलते तुमच्याशी. हा फालुदा केलेला होता रात्री. तर फालुदा खाल्ला. ते स्टँड मी लावण्याचा प्रयत्न करते, पण ते वजनाने आहे ना असं प्लेन सरफेस लागतो त्याला, तर ते काय होत नाहीये, चिकटत नाहीये इथे. तर प्रयत्न करते. फालुदा आता मस्तपैकी छान असा फालुदा झालेला आहे. आणि रात्री फ्रीजमध्ये ठेवलेला होता, असा घट्ट छान केलेला होता रात्री. मम्मीने केलेला होता, स्ट्रॉबेरी फ्लेवर, छान मस्त. जस्ट नाव आम्ही ना बँकेत गेलो होतो आणि बँकेतून आलो. माहिती ना बँकेचे व्यवहार कसे असतात, ते लोक कधी धड सांगत नाही. आणि त्यातल्या त्यात ते म्हणत होते मला बँकेचं अकाउंट क्लोज करायचं होतं. खूप दिवसांपासून आम्ही ते क्लोज करण्याच्या ह्याच्यामध्ये होतो, पण ते मी इथे नसतं त्याच्यामुळे ते पॉसिबल होत नव्हतं. आणि आता उद्या परवासुद्धा सुट्टी आहे, 4th सॅटर्डे असल्यामुळे, त्याच्यामुळे उद्याही जाता येणार नव्हतं. तर आज मी वेळात वेळ काढून जाऊन आले तिकडनं. त्यात पण त्यांनी भरपूर फिरवलं. सुरुवातीला म्हणतात की दुसरं अकाउंटचं झेरॉक्स द्या आणि त्याच्यामध्ये टाकू, मग हे करा, मग ते करा. त्याच्यामध्ये बराच वेळ 2 तास घालवून टाकले त्यांनी. 5 मिनिटाचं काम होतं. फायनली मग ते काम झालं आणि आम्ही आता इथे आलो, घरी आलो. आता घरी आल्याबरोबर बाळा आता झोपलेला आहे आणि संध्याकाळी मॉलमध्ये जाण्याची तयारी आहे. बघू उठल्यानंतर काय त्याचं. तोपर्यंत मी माझं काय आलेलं आहे मेल्स वगैरे, मेसेजेस वगैरे, ते बघून घेते. ओके. हा आपला ओम उठलेला आहे झोपेतून. आणि बघा आता तो खेळतो आहे झोका, जुजू. जेवतच नाही हा पोरगा, अजिबात जेवत नाही. आता कुठेतरी जेवायला हो म्हणतोय. खाऊ घालते त्याला थोडंसं आणि मग बाळू जाणार आहे मॉलमध्ये, है ना? मॉलमध्ये जाशील ना? हां चला जेवून घ्या आता पटकन. असं त्याला आहे ना गोड गोड बोलून खाऊ घालणं चालू आहे बाहेर. तो खातच नाही, खाणूच बंद केलेलं आहे त्याने. कसं तरी त्याला खाऊ घालणं चाललं आहे आता. कोरडी पोळी खातोय नुसती. असो, त्याचा कार्यक्रम चालू आहे ना, तोपर्यंत आपण थोड्याशा गप्पा मारूया.
काल रात्री जसं मी काल सांगितलं होतं ना, काल रात्री येताना आमची गाडी झाली होती पंक्चर होती. एवढा मोठा खिळा सापडला होता गाडीमध्ये. माहित नाही कोणी करून ठेवली होती का ते गाडीतून म्हणजे दाणा बाजारातून जातानाच ती गाडीला लागली का काय झालं. पण वांदे असे झाले की आम्हाला येताना ते ढकलत आणावी लागली आणि माझी तर एनर्जी एकदम डाऊन झालेली होती. पूर्ण ते पेट्रोल पंपापासून ती चालवत आणावी लागली आणि वॉक करत यावं लागलं. तिथंच माझी अर्धी एनर्जी डाऊन झाली. असं झालं. त्याच्यामुळे अशाच्या पब्लिकमध्ये जेव्हा आपण जातो, गर्दीमध्ये भरपूर ठिकाणी जातोय ना, तेव्हा ह्याचं गाड्यांकडेही भरपूर लक्ष द्यावं लागतं की गाडी कोणी त्याचा काच वगैरे फोडून ठेवतं, सीटला वगैरे असं लावून ठेवतात. त्याच्यामुळे गाड्यांकडे भरपूर लक्ष द्यावं लागतं. आणि जसं मी काल मिरवणूक बघितलेली ना, ते फार असं ओक्कीश होती. कधी गेलेली नव्हती मी अशा मिरवणुकींना वगैरे आधी, जेव्हा लग्नाच्या आधी मी इथे होते तेव्हा. कारण हे कसं असतं की हे इथे असतं पण म्हणजे जे मिरवणूक असते ती चांगली असते पण तिचं आजूबाजूचं वातावरण खराब असतं. तर ते असं असतं म्हणून मग मी कधीच गेली नव्हती. आणि असं सगळं ते झालेलं आहे. आता ऑफिसचं काम सुद्धा बंद होणार आहे. म्हणजे अर्धा तास बाकी आहे. 6 वाजले, अर्धा तास बाकी आहे. आणि मम्मीने बनवलेला चहा मी आता घेते आणि झाली इच्छा तर जाईल. चहा होता मला माहित नाही, मला चहा बनवलेला होता बघा, माझं लक्ष पण नाही त्याच्याकडे. येस, गुड. आणि आम्ही ते काल ज्या टारगोळांना जी मेहनत घेतलेली होती ना, त्याला पण न्याय दिलेला आहे. ते आता खाल्ले आम्ही टारगोळ, नाही आहे गरम, टारगोळ पण खाल्ले आम्ही. थोडंसं त्याला खोबरं होऊन गेलेलं होतं. खोबरं म्हणजे थोडंसं हे झालं होतं. जसं काल होते ना ते असे मऊ मऊ होते, सॉफ्ट होते, तसे आज राहिले नाही. पण होते, चांगले होते एकंदरीत. तर त्याच्यामुळे जेव्हा आपण असं फळ वगैरे आणतोय ना टारगोळचं, तर टारगोळाचं फळ वगैरे आणतोय ना आपण, तर ते असं भरपूर मेहनत लागून जाते त्याला काढायला. त्यापेक्षा ते रेडीमेडच घेऊन आलेलं परवडतं. पण मग असा विचार केला की बुवा ते इथे आणता आणता खराब होईल, म्हणून मग ते तसं फळचं फळ घेऊन आलं होतं. ठीक आहे. त्यांचा काय गोंधळ चालू आहे, खाऊ घालायचा सर्कस त्यांची. मी पाया पडते. पाया पडते. कमी कमी लाव. कमीच लावलं, एवढंच लावलं. प्लेट पण नाही. आपण कुठे जातो आता? मॉलमध्ये. आणि तू तिथे काय मागणार नाही तर तिथे पण रडून सुटेल रे बाबा. काहीच मागणार नाही ना, काहीच नाही ना. आत्ताच आम्ही आलेलो होतो नवजीवन मधून. आणि आज आहे ना, काय माहिती मला फार डाऊन फील होतंय, म्हणून आज ब्लॉगिंग मध्ये चांगलं काही मी एकदम सगळं काही कॅप्चर करण्याचा प्रयत्न नाही केला. बाळूला हे सगळं आणलं होतं बघा, हे कलर किट वगैरे आणलेलं होतं, तर बाळूने फेकून दिलं. आल्याबरोबर ते चोकोज वगैरे खाल्लं त्याने. चोकोजमध्ये दुधात मध्ये टाकून वगैरे खाल्लंय त्याने थोडंसं. आणि आता ते खेळतोय काहीतरी. आणि हे ना, एक गोष्ट आहे की मी विचार केला होता की डेली ब्लॉग करू, पण डेली ब्लॉग करण्यासाठी ना म्हणजे लय जाम एनर्जी लागते त्याला, लय खूप पेशन्स लागतो, हालत होऊन जाते. एक दिवस करायचं, एक दिवस नाही करायचं, असं ते होत नाही. त्याच्यामुळे जर एखादं चॅलेंज एक्सेप्ट केलंय ना, तर मला असं वाटतं विचार करूनच एक्सेप्ट करायला पाहिजे. आता मी 8 दिवसांचं घेते, पण आज माझी एनर्जी थोडीशी डाऊन होती, पण केलंय जितकं होतंय तितकं. आणि आता रात्रीच्या जेवणाची सुद्धा वेळ झाली आहे, तर आम्ही आता थोड्या वेळाने जेवण करू, बाहेर बसू. काय कलर? हा काय कलर? हे पेन्सिल कलर आहे ना बेटा, हे पण आहे ना कलर, हे बघ. हा, पेस्टल. पिंक. पिंक कलर कोणता? बॅगेत बरोबर असेल तर बॅगेत. त्या बॅग मध्ये बघ बरं. ही एक बॅग आणलेली होती त्याला आम्ही बालविकास मंच मधून, लोकमत सखी मम्मीने आणलेली होती ही बॅग. आणि भरपूरच त्याला बॅगचं लय कौतुक असतं. मम्मी हा हे बघ नाही ते कलर ना, हं. हा. ते पाहिजे. कोणतं? आता काही दुसरं नको रे मागू बेटा, हेच करणं काहीतरी. हे कलर पाहिजे. कोणता? हा हा आहे ना, हे काय पेन्सिल आहे ना ह्याच्यामध्ये, हे काय, हे काय आहे ना, पिंक. हा हे बघ, हे बघ. हा
ते पेन्सिल कलर आता लिहत बसेल काहीतरी. हा पूर्ण A to Z लिही बरं. याच्यावरती A to Z लिही पूर्ण. इथून लिही असं इथून सुरू कर. हा कलर. हा व्हेरी गुड. करत राहतंय काहीतरी पोरग. नवजीवन मध्ये गेलो तेव्हा पण त्याचं हे घे ते घे ते घे असं चालू होतं. पण जेवढं पॉसिबल झालं तेवढं घेतलं. आणि दुसरा पण एक गेम घेतला होता, बुक घेतलं होतं त्याच्यासाठी की ABCD वगैरे असं काहीतरी लिहत बसेल. आजचा पहिला दिवस तर गेला निघून. आता दुसरा दिवस म्हणजे कालचा पहिला होता, आजचा दुसरा दिवस आहे. असा दिवस तर गेला निघून. असं एक एक करत करत दिवस निघून जातात. गावाला येतो आपण पण. हा बसू. बाळूची मज्जा आहे बेटा, मज्जा आहे बाळूची. हा हा है ना. तुटलं. तुटू दे बेटा, तुटू दे, जाऊ दे. हे कलर आहेत ना, याने कलर, हे कलर घरी तर पूर्ण सगळीकडे एक कलर इकडे एक कलर तिकडे, कुठून कुठून सापडतात कलर. बघा एक कलर इथे पडला. हा हे बघा एक कलर तिकडे सापडला आता. मोडून टाकले कलर. हा सगळं असं. आता ते बघते मी, बाकीचं गोष्टी बघते आता काय काय नाही. आज दुपारी बँकेचं पण काम होऊन गेलं. एक एक गोष्टी चालल्या आहेत आता. आपण भाऊ म्हणेल तसं नाचायचं का. थोड्या वेळाने जेवण वगैरे झालं की बाहेर बसू, ते बघू. ही स्टिक जी मी आणलेली होती ना त्याचा फारसा काही उपयोग झालेला नव्हता. ही स्टिक जी आणलेली होती ही कार होल्डर. पण आता माझ्याकडे जुन्या स्टिक्स होत्या, तर त्या जुन्या स्टिक्सचा मी काहीतरी जुगाड लावला. कारण माझ्याकडे ट्रायपॉड स्टँड नव्हता. असं काहीतरी जुगाड लावून लावून मी ते केलंय. तर बघूया कितपत वर्क होतंय. नट वगैरे काढून मी त्याला ते ऍडजस्टमेंट काहीतरी करण्याचा प्रयत्न केलाय. ओके लेट अस सी. चला ओके कुठे हे सगळं आता मी आवरते. हे सगळं जे आहे मग पुढे मग ये ना हा शेतात जातो. हा मग वरती पाय करून बस. मग ये ना हा मग मग कुठे जातो. शेतात जातो. मग काय होतं. आणि फिरून फिरून हा त्याला ताण लागते. बर मग मग ये ना हम्म मग 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 तो जातो. पण मग बादली येते एक हम्म आणि ये ना आणि त्याच्या खाली मग वाटतं हम्म आणि त्याच्या मागे थोडस पाहिजे. थोडंसं पाणी येतं. हा. आणि एक 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 तो दगड आणतो हा आणि टाकतो हम्म आणि पाणी फुल भरतं. व्हेरी गुड. आणि आणि तू पिलं की मग बुडून जातो. व्हेरी गुड. कोणी शिकवली बेटा तुला ही स्टोरी. मुंदन दादी रे. अरे वा. आणखी दुसरी स्टोरी कोणती शिकवली. मला शाळेच्या टीचरने हा ते फळांची स्टोरी सांगितली होती. कोणत्या. फळांनी फायरमॅन. अरे मी पण मी म्हणतात तो ना ते ते तो फळांनी वाटतात. बर ती स्टोरी सांगितली होती टीचरने. बर मग मी शाळेत आज सांगेल. बर थांब थांब. अशा प्रकारे आजचा दिवस गेलेला आहे. आज फार काही असं काही झालं नाही. होतं पण माझ्यातही एनर्जी नव्हती. ऑफिसचंही काम होतं त्याच्यामुळे मी पण फार काही लक्ष दिलं नाही आज. पण झाला आजचा दिवस गेला. आणि हा ओम बघा. गुड नाईट. गुड नाईट कर. असं सगळं करून झालेलं आहे त्याचं. बाहेर मस्त बंगीवर बसून स्टोरी सांगत होता, पोयम सांगत होता, सगळं केलं आणि आता फायनली झोपायला आलेला 10:30. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा.
आणि नवनवीन व्हिडिओजसाठी लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब टू द चॅनल.